भारतातली सर्वात मोठी लोकनाट्य परंपरा कुठली ठाऊकी तुम्हाला? ती आहे रामलीला. रामायण जसे संस्कृत नाव आहे त्याच एक वेगळं नाव म्हणजे रामलीला. रामाची लीला, रामाच्या आयुष्याचा प्रवास. आणि अगदी बंगाल पासून ते पंजाब पर्यंत संपूर्ण उत्तर भारतामध्ये रामलीलेचं सादरीकरण केलं जातं. आणि त्यातून प्रत्येकाला ऍक्टिंग करायची संधी मिळते नाही का? कुठलाच रोल नसेल तर वानराचा रोल मात्र मिळतो. आता ही रामलीलेची कथा सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी त्याच्यामध्ये स्थानिक संदर्भ आणून टिक्का टिप्पणी करून रंगतदार पण आणला जातो. आणि त्यामुळे रामलीला ही खूप लोकप्रिय राहिली आहे. मुघलांनी काही काळ औरंगजेबाने बंदी घातली होती, पण पुढे बहादूर शाह जफर होता त्याने ती उठवली. इंटरेस्टिंग म्हणजे दिल्लीतल्या रामलीलेवर खुद्द ब्रिटिशांनी देखील बंदी आणली होती, पण तीही त्यांना उठवावीच लागली. आणि अशा प्रकारे विविध काळात थांबवायचा प्रयत्न झाला तरी थांबली मात्र नाही. श्रीरामांचं महत्व सांगायला नको. मोहम्मद इक्बाल यांनी असं म्हटलंय की उसके वजूद पे हिंदुस्तान को है नाज, अहले नजर समजते है उसको इमाम हिंद. इक्बालांनी रामाला इमाम हिंद असं म्हटलं आहे. आणि अशा प्रकारे या रामाबद्दल गदिमांनी असं म्हटलंय की जोवरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. आणि अशा प्रकारे रामलीला हा आपल्या सगळ्यांचा एक सामूहिक वारसा आहे नाही का?